आणि यानंतर पुढची बातमी पाहूयात। नागपूरचं हिवाळी अधिवेशन हे विरोधी पक्षनेत्या विनाच होण्याची शक्यता आहे। विधानसभा विधान परिषदेतलं विरोधी पक्षनेतेपद हे सध्या रिक्त आहे। विधान परिषदेमध्ये विरोधकांकडे विरोधी पक्षनेते पदासाठी पुरेसं संख्याबळ आहे। हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेता हा नेमण्याच्या हालचाली मात्र काहीही सुरू नाहीत। इतिहासामध्ये प्रथमच विरोधी पक्षनेत्या विनाच हे विधिमंडळाचं कामकाज पार पडण्याची शक्यता आहे। तर दरम्यान विरोधी पक्षनेत्याशिवायच अधिवेशन पार पडत आहे हे लोकशाहीचं दुर्दैव आहे, अशी प्रतिक्रिया ही सुनील प्रभू यांनी दिली आहे। पाहूयात। आपल्यासोबत सुनील प्रभू आहेत। खरं तर विरोधी पक्ष नेत्याशिवायच हे अधिवेशन पार पडणार असं दिसतंय। सर, राज्यातल्या सर्वसामान्यांचे प्रश्न प्रामुख्याने विधान भवनामध्ये येत असतात। अशा वेळी विरोधी पक्ष हा सक्षम हवा असं ही एक लोकशाहीमध्ये डेफिनेशन मानली जाते। अशा वेळी विरोधी पक्ष नेता नसणं कसं पाहता? मी तर खरं सांगतो की लोकशाहीतलं दुर्दैव आहे की जी सक्षम लोकशाही या देशामध्ये होती, या महाराष्ट्रामध्ये ती राबवली जात होती, त्या महाराष्ट्रामध्ये विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेता नाही ही दुर्दैवी बाब आहे। ना विधान परिषदेमध्ये ना विधानसभेमध्ये। याचा अर्थ या सरकारला मनमानीचा कायदा करायचा आहे, हुकुमशाही करायची आहे, पोकळ आश्वासन देऊन त्याची अंमलबजावणी न करणं हा या सरकारचा धंदा आलेला आहे। आणि त्यामुळे याला जाब विचारण्यासाठी सक्षम विरोधी पक्ष नेता या विधानसभेत असेल आणि तो यांना जाब विचारेल म्हणून विरोधी पक्ष नेतेपद हे घोषित करत नाहीत। तुम्ही या सगळ्या विषयासंदर्भात अध्यक्षांच्या सातत्याने भेटी घेतल्या होत्या, तुम्हाला काय उत्तर आतापर्यंत देण्यात आलं? नाही, अध्यक्षांना भेटलो, माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली, परंतु बघतो, करतो, पाहतो, करू या पलीकडे त्यांचं कुठचंही उत्तर नाही। याचा अर्थ असा आहे की त्यांना या विधानसभेमध्ये विधान परिषद असेल किंवा विधानसभा असेल विरोधी पक्ष नेतेपद हे निवडायचंच नाही, जेणेकरून ही लोकशाही खिळखिळ करण्याचं काम यापूर्वीच या देशामध्ये राज्यामध्ये सुरू आहे। त्याचं एक उत्तम उदाहरण आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।